आयोनिक इक्विलिब्रियम नावाचा एक 3 नंबरचा टॉपिक आपण सुरू केलेला आहे आणि याच्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये तुम्ही काही 11वीतल्या केमिकल इक्विलिब्रियम या टॉपिक मध्ये काही सुरुवातीचे कन्सेप्ट समजून घेतले. त्या कन्सेप्ट मध्ये आठवतात का बघा? त्या कन्सेप्ट मध्ये इरिव्हर्सिबल रिएक्शन, रिव्हर्सिबल रिएक्शन यांचे अर्थ आपण समजून घेतले. त्यानंतर आपण रेट ऑफ रिएक्शन याचा अर्थ पाहिला. त्याच्या पुढे आपण लॉ ऑफ मास ऍक्शन पाहिला. त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम ही स्टेट एखाद्या रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये कशी अचीव होते हे पाहिलं. त्यानंतर एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम स्टेट अचीव झाल्यानंतर त्या रिएक्शन साठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा कसा डिफाईन केला जातो आणि त्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची ऍप्लिकेशन्स काय हे आपण पाहिले मागच्या लेक्चर. आता आज जे आपल्याला पॉइंट बघायचे ते पॉइंट्स मी इथं लिहिलेले आहेत. त्यातले किती पॉइंट्स आपण कव्हर करतोय बघूया, किंवा हे झाले तर आणखी एक्स्ट्रा होतोय का बघूया. पहिला पॉइंट लिहिलाय मी इक्विलिब्रियम एक्झाम्पल्स. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला 2-3 बघायचे. आपण रिएक्शनचं एक्झाम्पल तर पाहिलेलंच आहे, आणखी एका दुसरी एक्झाम्पल्स जर आपण पाहिली तर आपल्याला त्या प्रोसेसमध्ये इक्विलिब्रियम स्टेज केव्हा निर्माण होते, कशी निर्माण होते याची आयडिया आपल्याला येईल आणि इक्विलिब्रियमचा अर्थ समजेल. मी पहिलं उदाहरण इथं असं एक्सप्लेन करतो की या क्लोज्ड कंटेनर मध्ये असं वॉटर घेतलेलं आहे. क्लोज्ड कंटेनर मध्ये वॉटर घेतले. या वॉटरच्या सरफेसवरचे मॉलिक्युल्स आहेत. ते सरफेसवरचे मॉलिक्युल्स फक्त या वॉटर मधल्या आतल्या मॉलिक्युल्सनी त्यांच्यावरती अट्रॅक्टिव्ह फोर्स लावलेले. म्हणून सरफेसवरचे मॉलिक्युल्स खालच्या दिशेने अट्रॅक्टिव्ह फोर्स ज्या दिशेने आहेत त्या दिशेने थोडेसे ओढले जातात. वरून कुठली अट्रॅक्टिव्ह फोर्सेस नाहीत, पण तुम्ही इथला जर मॉलिक्युल घेतला इन दी बल्क ऑफ वॉटर, म्हणजे सेंटरचा म्हणा किंवा मधला कुठला तरी, तर या वॉटरच्या मॉलिक्युलला सगळ्या बाजू इतर मॉलिक्युलचे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत. पण सरफेसच्या मॉलिक्युलवरती अट्रॅक्टिव्ह फोर्सेस फक्त खालच्या दिशेने, वरच्या दिशेने अट्रॅक्टिव्ह फोर्सेस नाही. म्हणून ऍज कम्पेअर टू such water molecules, these surface molecules, they behave some of the attractive forces from the inside while some of the attractive forces are outside. म्हणून या क्लोज्ड कंटेनर मध्ये हे सरफेसचे मॉलिक्युल्स या लिक्विड मधून एस्केप होतील, त्यांचं इव्हॅपोरेशन होईल आणि कंटेनरच्या एम्प्टी स्पेस मध्ये जमा होत जाते. म्हणजे इथं आपल्याला इव्हॅपोरेशनची प्रोसेस सुरू झालेली दिसेल. सरफेसचे मॉलिक्युल इव्हॅपोरेट होतील. काही काळानंतर आपल्याला ह्या मॉलिक्युलची संख्या इथं वाढलेली दिसेल. हे सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स आता इथं मात्र वेपर स्टेट मध्ये, गॅसियस स्टेट मध्ये, आणि म्हणून असे गॅसियस स्टेट मध्ये मॉलिक्युल्स हे रॅन्डमली कुठेही मूव्ह होतील. आता इव्हॅपोरेट झालेल्या मॉलिक्युलची संख्या वाढत जाईल आणि काही वेळानंतर हे मॉलिक्युल्स याच कंटेनर मध्ये कंडेन्स होतील. कंडेन्स होतील म्हणजे या वॉटर मॉलिक्युलचं गॅसियस स्टेट मधून रूपांतर पुन्हा लिक्विड स्टेट मध्ये कंडेन्स झाल्यामुळे आणि पुन्हा असे मॉलिक्युल सरफेस वरती पडतील. म्हणजे एकाच कंटेनर मध्ये आपल्याला एकाच वेळी 2 प्रोसेस चालू झालेले दिसतील. एक असेल इव्हॅपोरेशनची
आणि एक असेल कंडेन्सेशनची. सुरुवातीला इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असेल, कंडेन्सेशनचा रेट कमी असेल. म्हणजे दोन्ही प्रोसेस एकाच वेळी चालू आहे, पण सुरुवातीला इव्हॅपोरेशनचा रेट जास्त असेल, कंडेन्सेशनचा रेट कमी असेल. प्रोसेस चालू आहेत दोन्ही, आणि एक स्टेज अशी की जेवढे मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होतात तेवढेच मॉलिक्युल्स कंडेन्स झालेली आपल्याला दिसतील. आणि मग दोन्ही रिएक्शनचा रेट इव्हॅपोरेशनचा आणि कंडेन्सेशनचा इक्वल. इट इज द स्टेज ऑफ बॅलन्स. इट इज कॉल्ड इक्विलिब्रियम स्टेज. या स्टेजला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम स्टेज असं म्हणायचं. हा झाला, इथं वॉटर आहे, इथं वॉटर वेपर्स आहे, म्हणजे लिक्विड वेपर इक्विलिब्रियम याला म्हणायचं. आपण लिक्विड वेपर इक्विलिब्रियम. असाच इक्विलिब्रियम आपल्याला आयोडीनच्या बाबतीतही दिसेल. असाच क्लोज्ड कंटेनर मध्ये सॉलिड आयोडीन येतात. सॉलिड आयोडीन आपल्याला माहित आहे, आयोडीन हा सबलिमेबल कंपाऊंड आहे, आणि हा आयोडीन इथं क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवल्यानंतर काही वेळानं तो डायरेक्टली लिक्विड स्टेट मध्ये जातो, तो गॅसियस स्टेट मध्ये जातो, आणि त्या गॅसियस स्टेट मध्ये त्याचे मॉलिक्युल्स होतील तयार. आणि म्हणून हा पोर्शन आपल्याला व्हायोलेट कलरचा दिसेल, जांभळ्या रंगाचा दिसेल, व्हायोलेट कलरचा. आयोडीनच्या वेपर्स तयार झाल्यानंतर आपल्याला कोणत्या कलरचा दिसेल? व्हायोलेट कलरचा दिसेल. म्हणजे आयोडीनचं वेपरायझेशन झालेलं दिसेल, आणि इथं वेपर स्टेट मध्ये मॉलिक्युल्स दिसतील. काही वेळानंतर वेपर स्टेट मध्ये मॉलिक्युल्स पुन्हा सॉलिड स्टेट मधला आयोडीन तयार करतात, आणि मग एकाच वेळी आयोडीनचं वेपरायझेशन आणि हे वेपर स्टेट मध्ये मॉलिक्युल्स पुन्हा सॉलिड आयोडीन तयार करताना एकाच वेळी आपल्याला दिसतील. इथं व्हायोलेट कलरची इंटेन्सिटी जेव्हा स्टेबल असेल, व्हायोलेट कलरची इंटेन्सिटी जेव्हा स्टेबल असेल, तेव्हा आपल्याला या सिलिंडरमध्ये एकाच वेळी सॉलिड आयोडीन आणि आयोडीनचे गॅसेस स्टेट मध्ये मॉलिक्युल्स पण दिसतील. अशी जी स्टेज आहे की ज्या स्टेजला या दोन्ही प्रोसेसेसचा रेट कॉन्स्टंट असेल, स्टेबल असेल, ती स्टेज असते इक्विलिब्रियम स्टेज. इथं कशामध्ये इक्विलिब्रियम दिसतोय? हा सॉलिड आहे आणि हा गॅसेस स्टेट. सॉलिड गॅस इक्विलिब्रियम असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इक्विलिब्रियम दिसतील. त्यांना आपण इक्विलिब्रियम म्हणतो. तसेच इक्विलिब्रियम आपल्याला केमिकल रिएक्शन मध्येही दिसतात. मी मागच्या वेळी एक उदाहरण दिलेलं होतं बघा, आठवते का? इक्विलिब्रियम कशामध्ये दिसतो? हे एक उदाहरण दिलेलं होतं, N2 प्लस थ्राइस ऑफ H2. हे दोन्ही गॅसेस स्टेट मध्ये आणि याच्यापासून थ्राइस ऑफ H2 गॅस. केमिकल रिएक्शन्स एक रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. त्याच्यावरून आयडेंटिफाय केली तर दोन हाफ हेडेड एरो आहेत. याचा अर्थ रिएक्शन दोन्ही डायरेक्शन घडते, फॉरवर्ड रिव्हर्स. N2 आणि H2 रिएक्ट झाले की NH3 तयार होतो. NH3 पुन्हा काय तयार करतो? N2 आणि थ्राइस ऑफ H2 तयार करतो. रिव्हर्सिबल रिएक्शन. ह्याही रिएक्शन मध्ये आपल्याला इक्विलिब्रियम बघायला मिळतो. जेव्हा त्या रिएक्शनचा रेट आणि या रिएक्शनचा रेट इक्वल होतात, त्यावेळी जी स्टेज असते त्याला काय म्हणते आपण? इक्विलिब्रियम. केमिकल रिएक्शन मधला हा इक्विलिब्रियम असेल तर त्याला काय म्हणतो आपण? केमिकल इक्विलिब्रियम. त्यानंतर मी एक नेक्स्ट पॉइंट एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे इलेक्ट्रोलाइट्स. आता या नावामध्ये याचा अर्थ आहे इलेक्ट्रोलाइट्स. These are the chemical substances which, when dissolved in water, they produces ions.
हे आयन्स असे पदार्थ किंवा इलेक्ट्रोलाइट्स हे असे रासायनिक पदार्थ आहेत की जे पाण्यात टाकले की काय तयार करतात, आयन्स तयार करतात. हे आयन्स इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. म्हणून यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रो. इलेक्ट्रो कशासाठी शब्द आहे, these are responsible for flow of electricity. So they are called electrolytes. Electrolytes are the chemical substances when dissolved in water produces ions responsible for the flow of electricity are called electrolytes. याला आपण इलेक्ट्रोलाइट्स. आता हे इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत, उदाहरणार्थ मी एक सांगतो इथं, सोडियम क्लोराइड हा एक इलेक्ट्रोलाइट जो पाण्यात टाकला, डिझॉल्व्ह केला की Na+ आणि Cl- आयन तयार, म्हणून हा इलेक्ट्रोलाइट. कॉपर सल्फेट पाण्यात टाकलं, Cu++, SO4- असे आयन तयार केले, म्हणून हे काय आहे, इलेक्ट्रोलाइट्स. ऍसिड्स असतील, बेसेस असतील, सॉल्ट्स असतील, यासारखे केमिकल सबस्टन्सेस आपण पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्यामध्ये आयन तयार करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतो. जे पदार्थ पाण्यात टाकले तर ते आयन प्रोड्यूस करत नाही आणि म्हणून त्यांच्या पाण्यातील द्रावणातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. अशा सबस्टन्सेसला काय म्हणावं लागेल आपल्याला, नॉन इलेक्ट्रोलाइट्स. नॉन इलेक्ट्रोलाइट्स सबस्टन्सेस when dissolved in water doesn't produces ions and hence they doesn't flow electricity. Such substances are called non-electrolytes. युरियाचं पाण्यातलं द्रावण घ्या, याच्या पाण्यातल्या द्रावणामधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही कारण हा आयनच तयार करत नाही आणि म्हणून युरिया हा कसा आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. सुक्रोज पाण्यामध्ये आयन तयार करत नाही, म्हणून आपण कसं आहे, नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. म्हणून इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स हे दोन प्रकारचे आहेत केमिकल सबस्टन्सेसचे. ते कशावरून केलेले आहेत, ते पाण्यात आयन तयार करत असतील तर इलेक्ट्रोलाइट्स, करत नसतील तर नॉन इलेक्ट्रोलाइट्स त्यांना म्हणायचं. आता हे जे इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत ते इलेक्ट्रोलाइट्स मला नॉन इलेक्ट्रोलाइट्स फारसे बघायचे नाही. इलेक्ट्रोलाइट्स कोणते ते बघायचे आणि त्यांचे टाइप्स दोन केले. ते टाइप मी तरी तो इलेक्ट्रोलाइटचे पहिला टाइप आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. आणि दुसरा प्रकार मी लिहितो इथं वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कसे आहेत, त्यांच्याकडे पॉवर जास्त आहे. कोणती पॉवर, इलेक्ट्रोलाइट आहे त्यानंतर ते आयन्स तयार करतील. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत म्हणजे त्यांच्याकडे आयन तयार करण्याची पॉवर जास्त आहे, म्हणून त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणायचं. इलेक्ट्रोलाइट्स which dissociates or which ionizes completely when dissolved in water are called strong electrolytes. जे इलेक्ट्रोलाइट्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केले की त्याच्यापासून पूर्णच्या पूर्ण आयन तयार होतात, सगळेच्या सगळे आयन्स तयार होतात. म्हणजे पाण्यामध्ये ते पूर्ण क्षमतेने आयन तयार करत असतील तर त्यांना काय म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर कमी प्रमाणात आयन तयार करतात म्हणजे ते इलेक्ट्रोलाइट्स आहेत, पण ते कमी तयार करत असतील तर त्यांना काय म्हणायचं, वीक इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणायचं. म्हणून आयन तयार करणारे इलेक्ट्रोलाइट्स
यांचे दोन प्रकार कशावरून केलेले आहेत, त्यांचं एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन म्हणजे आयन तयार करण्याचं प्रमाण पाण्यामध्ये कसं आहे याच्यावरून हे दोन प्रकार. जे पदार्थ पाण्यामध्ये स्ट्रॉंगली किंवा कम्प्लिटली आयन तयार करतात असे कुठले पदार्थ आहेत, तर ते पदार्थ आहेत स्ट्रॉंग acids, bases and salts. ते पदार्थ दिलेले बघा, जे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत किंवा स्ट्रॉंग बेसेस आहेत किंवा सॉल्ट्स आहेत, हे सगळे पाण्यामध्ये पूर्णच्या पूर्ण आयन तयार करतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. वीक इलेक्ट्रोलाइट्स कुठले इलेक्ट्रोलाइट्स आहेत, तर हे आहेत वीक ऍसिड्स अँड बेसेस. वीक ऍसिड्स आणि वीक बेसेस यांना म्हणायचं वीक इलेक्ट्रोलाइट्स. तुम्हाला लक्षात आलं असेल. आता स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसेस, सॉल्ट्स कोणकोणते आहेत ही उदाहरणं आपल्याला थोडीफार माहित पाहिजे. आपल्याला ऍसिडची उदाहरणं म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडची नेहमी ऐकतो HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, ही आहेत स्ट्रॉंग ऍसिड्स. बेसेस, स्ट्रॉंग बेसेस NaOH, KOH यासारखे बेसेस आहेत स्ट्रॉंग बेसेस. स्ट्रॉंग बेसेस. सॉल्ट्स कोणते, कॉपर सल्फेट हा सॉल्ट, कॉपर सल्फेट, अमोनियम क्लोराईड यासारखे आणखी कितीतरी सॉल्ट्स हे पाण्यामध्ये टाकले की पूर्ण आयन तयार होते. वीक इलेक्ट्रोलाइट्स कुठले आहेत, वीक ऍसिड्स आहेत. वीक ऍसिड्स कुठली, फॉर्मिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, कार्बोनिक ऍसिड, हे सगळे कसे आहेत, वीक ऍसिड्स आहेत. बेसेस, वीक बेसेस कोणते आहेत, NH4OH, CuOH ट्वाइस यासारखे बेसेस आपल्याला वीक बेसेस की जे पाण्यात टाकले की कमी प्रमाणात आयन तयार करतील, त्यांना काय म्हणायचं, वीक इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणायचं. तुम्हाला अर्थ कळाला असेल इलेक्ट्रोलाइट्सचा. मी पुढच्या टर्म कडे पुढची टर्म आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता तुम्ही म्हणाल की डिसोसिएशन, आयोनायझेशन यांचे अर्थ तरी नेमके काय. इथं तुम्ही डिसोसिएशन दिलंय, कधी कधी आयोनायझेशन आपण म्हणतोय, तर दोन्ही टर्मचा कॉमन अर्थ आहे. डिसोसिएशन मध्ये पण आयन्स तयार होतात, आयोनायझेशन मध्ये पण आयन तयार होतात. फरक काय आहे, तर जे स्ट्रॉंग कंपाऊंड्स आहेत, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, त्यांच्यासाठी आयोनायझेशन हा शब्द वापरायचा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत ज्यांचं आयोनायझेशन कम्प्लीट होते पाण्यामध्ये, पूर्ण क्षमतेने आयन तयार करतात, ते कोण आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. ते काय होतात, आयोनाइज होतात. आणि जे वीक आहे, स्ट्रॉंग आहे, आयोनाइज होणारे ते आहेत वीक इलेक्ट्रोलाइट्स. ज्यांचं डिसोसिएशन होतं ते असतात वीक, आणि हे डिसोसिएशन पूर्ण नसतं, इनकम्प्लीट असतं. हे असतं आयोनायझेशनची क्रिया कम्प्लीट आहे, डिसोसिएशनची क्रिया इनकम्प्लीट. तुम्ही जर एखादा स्ट्रॉंग ऍसिड पाण्यात टाकला, उदाहरणार्थ HCl पाण्यात टाकला की त्याचे पूर्ण आयन तयार. न विरघळणारा HCl काय शिल्लक राहत नाही. वीक ऍसिड घेतला तुम्ही कोणताही, समजा याच्यामध्ये वीक ऍसिड किंवा वीक बेस घ्या कोणताही, समजा वीक बेस घेतला NH4OH, किंवा वीक ऍसिड घेतलं कार्बोनिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, हे पाण्यात टाकलं की काही प्रमाणात पाण्यात विरघळतं, आयन तयार होतात, काही प्रमाणात तसंच शिल्लक राहतं. इनकम्प्लीट आहे, डिसोसिएशन इनकम्प्लीट असतं. आयोनायझेशन
कम्प्लीट असतं हे याच्यात लक्षात ठेवा. डिग्री ऑफ डिसोसिएशन, आता ही टर्म कुणासाठी वापरणार तुम्ही? स्ट्रॉंगला का वीकला? तर वीक इलेक्ट्रोलाइट साठी. लक्षात ठेवायचं डिसोसिएशन ही टर्म वीक कंपाऊंड साठी फक्त वापरायची. म्हणून डिग्री ऑफ डिसोसिएशन ही कोणाच्या बाबतीत असेल? वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत असेल, हे लक्षात येईल तुमच्या. मग आता जिथं मी डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणतोय वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आहे, हे लक्षात ठेवा. तर डिग्री ऑफ डिसोसिएशनचा अर्थ काय तुम्ही इथे लिहितो. डिग्री ऑफ डिसोसिएशन ही अल्फानी डिनोट केली जाते. डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा. कशी? फॉर्म्युल्याच्या सहाय्याने डिग्री ऑफ डिसोसिएशन डेफिनेशन तयार करायची. बघा मी इथं लिहितोय नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटिंग of moles dissociated divided by total number of moles. अशी मी व्याख्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने डिग्री ऑफ डिसोसिएशनची केली. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन वीक कंपाऊंडची बघतोय, म्हणून वीक कंपाऊंड हे त्यांचं डिसोसिएशन किंवा आयन तयार करण्याची क्रिया इनकम्प्लीट आहे, लक्षात ठेवा. तेव्हाच आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन टर्म वापरता येते. आता ही डिफाईन कशी करायची? जेव्हा हा पदार्थ वीक पदार्थ किंवा वीक इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये आपण डिसॉल्व्ह करतो, तेव्हा त्याचे काही आयन्स तयार होतात आणि काही तो तसाच शिल्लक राहतो. आणि शिल्लक राहिलेला तो पदार्थ आणि त्यांनी तयार केलेले आयन्स यांच्यामध्ये इक्विलिब्रियम निर्माण होतो. त्याला आयोनिक इक्विलिब्रियम असतो. उदाहरण बघा, मी इथं एक पदार्थ असा लिहितो. हा वीक आहे NH4OH. तो कोणते आयन तयार करेल? NH4 प्लस OH मायनस. हा पाण्यात टाकला तर त्याचे कोणते आयन तयार होतील? NH4 प्लस OH मायनस. पण हा पाण्यात टाकल्यानंतर काही आयन तयार होतील, बाकीचा तो तसाच शिल्लक राहील. आणि मग त्याने तयार केलेले आयन्स आणि त्याचा डिसोसिएट न होता राहिलेला सगळा पदार्थ यांच्यामध्ये काय असतो? आयोनिक इक्विलिब्रियम अस्तित्वात असतो. कारण याच्यामध्ये दोन हाफ हेडेड एरो आहेत, दोन रिएक्शन्स आहेत, अशी एक फॉरवर्ड आणि अशी एक. आणि म्हणून दोन्हीचे रेट इक्वल झाले तर याला म्हणायचं इक्विलिब्रियम स्टेट. आयनामधला इक्विलिब्रियम आहे म्हणून आयोनिक इक्विलिब्रियम. आता मी काय सांगतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा कशी डिफाईन करायची? अशा वीक पदार्थांचे यांच्यामध्ये इक्विलिब्रियम निर्माण झाल्यानंतर जेव्हा इक्विलिब्रियम स्टेट येईल तेव्हा एकूण किती मोल्स आहेत याचे आणि त्याच्यापैकी किती मोल आयनांचे तयार झालेत याला काय म्हणायचं? डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिफाईन कसा केला जातो डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा? इट इज दी फ्रॅक्शन ऑफ, फ्रॅक्शन म्हणजे त्याच्यातलं अमाऊंट, फ्रॅक्शन ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ दी वीक इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड ऍट इक्विलिब्रियम. असणाऱ्या मोल्स पैकी किती मोल्स, आता याचे समजा 10 मोल्स आहेत आणि याच्यातले 5 मोल्स डिसोसिएट झाले, आयन तयार केले. एकूण मोल्स आहेत 10, 5 मोल डिसोसिएट झाले, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन कशी होईल? 5 भागिले 10. 10 मोल पैकी 5 मोल डिसोसिएट झाले. म्हणजे हे काय सांगतोय थोडक्यात? डिग्री ऑफ डिसोसिएशन होण्याचं प्रमाण कळतं. याला म्हणायचं
degree of dissociation. It is the number of moles of weak electrolyte dissociated from the total number of moles present at equilibrium. याच्यामध्ये इक्विलिब्रियम स्टेट आलेली असताना एकूण मोल्स पैकी किती मोल डिसोसिएट झाले, त्यांनी आयन तयार केले, याला काय म्हणायचं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. लक्षात आला असेल. दुसरा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, परसेंट डिसोसिएशन इक्वल टू अल्फा इंटू 100. प्रॉब्लेम सोडवताना हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एखाद्या पदार्थाचं पर्सेंट डिसोसिएशन कोणत्या फॉर्म्युल्याने काढावं लागेल आपल्याला, डिग्री ऑफ डिसोसिएशनला 100 ने मल्टिप्लाय केलं की त्याचं पर्सेंट, तो किती पर्सेंट डिसोसिएट झाला आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन इंटू 100. तुम्हाला काय निघेल, पर्सेंट डिसोसिएशन. दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. इन शॉर्ट मध्ये लिहितो, इक्विलिब्रियम स्टेट निर्माण झालेली असेल तर हे जे आयन्स आहेत त्या आयनाच्या कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. याच्या कॉन्सन्ट्रेशनला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन म्हणायचं. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आयनांचं कसं डिनोट करायचं, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय सांगितलंय, अल्फा इंटू सी. अल्फा इंटू सी. सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. हे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहित असेल ह्या इलेक्ट्रोलाइटचं, तर त्याला अल्फाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ह्या आयनांचं इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन काढता येतं. म्हणून डिग्री ऑफ डिसोसिएशन, पर्सेंट डिसोसिएशन आणि इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स कसं काढायचं ते मी इथं फॉर्म्युले लिहिलेले. तुम्हाला डिग्री ऑफ डिसोसिएशन काढावी. नेक्स्ट पुढं ऍसिड्स अँड बेसेस. आता आपण ऍसिड आणि बेसेसचा उल्लेख केलाय. आता ऍसिड आणि बेसेस मध्ये आपण असे ऍसिड्स आणि बेसेस का शिकायचे, तर आपण दैनंदिन जीवनामध्ये ऍसिड्स आणि बेसेस वापरत असतो. ऍसिड्स कोणती वापरतो आपण, आपल्या घरामध्ये व्हिनेगर असतं, किचनमध्ये व्हिनेगर, त्याच्यामध्ये आपल्याला ऍसिटिक ऍसिड दिसेल, लेमन सिट्रिक ऍसिड दिसेल, टॅमॅराइंड चिंचेमध्ये आपल्याला टार्टारिक ऍसिड दिसेल, दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड दिसेल. हे सगळे पदार्थ आपण वापरतोय, त्यात ही ऍसिड्स आहे. आपल्या स्टमक मध्ये जो गॅस्ट्रिक ज्यूस असतो त्याच्यामध्ये आपल्याला HCl दिसेल, हायड्रोक्लोरिक ऍसिड दिसेल. बेसेस आपण जे अँटीऍसिड्स वापरतो, म्हणजे मला जेव्हा ऍसिडिटी होते तेव्हा ती ऍसिडिटी कमी करण्यासाठी अँटीऍसिड्सच्या गोळ्या घेतो, त्याच्यामध्ये बेसेस असतात. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड याचा सारखा बेस असतो. मग असे सगळे पदार्थ ऍसिड्स आणि बेसेस आपण आपल्या डेली लाईफ मध्ये वापरत असतो, म्हणून हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता ऍसिड्स आणि बेसेस हे कुणाला म्हणायचे, हे केमिकल सबस्टन्सेस आहेत. काय डेफिनेशन्स आपण शिकलोय आतापर्यंत ऍसिड्स आणि बेसेसच्या, ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. बघा, ऍसिड कुणाला म्हणतो आपण, आपल्याला पहिला अर्थ माहित आहे, ऍसिड इज अ सबस्टन्स whose aqueous solution turns blue litmus red. ऍसिडचं पाण्यात द्रावण केलं तर त्याच्यामुळे ब्ल्यू लिटमस रेड होतो. ऍसिडचं पाण्यातलं द्रावण जर आपण बेस बरोबर रिॲक्ट केलं तर बेसचं न्यूट्रलायझेशन होतं. ऍसिडचं पाण्यातलं द्रावण बेस बरोबर रिॲक्ट केलं तर बेसचं न्यूट्रलायझेशन होतं. ऍसिड which has a sour taste
थोडीशी आंबट अशा प्रकारची चव असते ऍसिडच्या पाण्याच्या द्रावणाला. विच रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल्स विथ इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन गॅस. त्याचं पाण्यातलं द्रावण मेटल बरोबर रिॲक्ट होतं आणि H2 गॅस इव्हॉल्व करतो. अशा गुणधर्माच्या पदार्थाला काय म्हणायचं? ऍसिड. हे आपण अर्थ आतापर्यंत पाहिले. याच्या उलट बेस कुणाला म्हणायचं? बेसचं पाण्याचं द्रावण रेड लिटमस ब्ल्यू करेल. पाण्याचं द्रावण रेड लिटमस ब्ल्यू करेल. ते ऍसिडचं न्यूट्रलायझेशन करेल. ज्याला बिटर टेस्ट असेल, कळलं अशा प्रकारची चव आहे, बिटर टेस्ट असेल. विच फील्स सोपी. आपल्याला हाताला ते बुळबुळीत लागेल. रेड लिटमस ब्ल्यू केला, पाण्याच्या द्रावणाने ऍसिडचं न्यूट्रलायझेशन केलं, त्याला कडवट अशा प्रकारची चव आहे जे हाताला बुळबुळीत लागेल. असे पदार्थ काय आहेत? बेस आहे. ह्या ऍसिड आणि बेसच्या क्लासिकल डेफिनेशन्स म्हणूया, क्लासिकल मिनिंग आहे त्यांचं ऍसिड आणि बेस. आता ह्या ऍसिड आणि बेसच्या व्याख्या आपल्याला क्लासिकल डेफिनेशन्स माहीत आहेत असं गृहीत धरू. आपणाला या क्लासिकल डेफिनेशन्स फक्त ऍसिड आणि बेस या पदार्थांच्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केलेले दिसतात. म्हणजे हे सगळे अर्थ जे आहेत ऍसिड आणि बेसच्या काय एक्सप्लेन करतात? फक्त प्रॉपर्टीज. ऍसिड कसं आहे, बेस कसं आहे, कोणते गुणधर्म दाखवतो. पण ऍसिड आणि बेस यांचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी आहे, त्याच्यामध्ये ऍटम्स कसे आहेत, कसा तयार झालाय तो, याची माहिती याच्यावरनं कळत नाही. म्हणून ह्या ऍसिड आणि बेसच्या डेफिनेशनच्या पुढे जाऊन आपल्याला ऍसिड आणि बेसचे अर्थ सांगणारे, त्याचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करणारे काही कन्सेप्ट बघावे लागतील. ते कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत. ते कन्सेप्ट आपल्याला इथं दिसतात. एक अरेनियस कन्सेप्ट आणि दुसरा दिसतो ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट. आता हे कन्सेप्ट बघत असतात आपल्याला ऍसिड्स आणि बेसेस यांच्यामधला हा अरेनियस कन्सेप्ट, हा पहिला कन्सेप्ट, त्याच्या डेफिनेशन्स ऍसिड आणि बेसच्या मला इथं सांगायचे आहेत. मी तर लिहिलंय अरेनियसच्या कन्सेप्टने. अरेनियस हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्यांनी इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन स्टडी केलेलं आहे आणि त्यांनी ऍसिडची डेफिनेशन अशी केली: ऍसिड इज अ हायड्रोजन कंपाऊंड which in aqueous solution produces H+ ion. ऍसिड हे हायड्रोजन पासून तयार झालेलं कंपाऊंड असलं पाहिजे आणि त्यांनी ऍक्वियस सोल्युशन मध्ये H+ आयन्स प्रोड्यूस केले पाहिजे. त्याला ऍसिड असं म्हणायचं. मी पहिलं उदाहरण दिलं इथं. HCl हे हायड्रोजन पासून तयार झालंय, पाण्यात डिझॉल्व्ह केलं की काय तयार करेल? H+ आणि Cl- आयन. H+ आयन तयार होतात म्हणून ते ऍसिड आहे. H2SO4 trace of H plus CSO4 2-. H+ आयन प्रोड्यूस होतात म्हणून हे ऍसिड आहे. एसिटिक ऍसिड CH3COOH, CH3COO- प्लस H+ आयन तयार होतात म्हणून ते ऍसिड आहे. ही सगळी ऍसिडिक कंपाऊंड्स आहेत आणि त्यांना ऍसिडिक गुणधर्म कोणामुळे निर्माण झाले? त्यांच्यात असणाऱ्या H+ आयनामुळे. ऑल दिस कंपाऊंड शोज ऍसिडिक प्रॉपर्टीज ड्यू टू H+ आयन. बेसची डेफिनेशन त्यांनी केलेली आहे. बेस इट मस्ट बी हायड्रॉक्साईड कंपाऊंड. हायड्रॉक्साईड कंपाऊंड असलं पाहिजे आणि म्हणून ते पाण्यामध्ये कोणते आयन तयार करेल? OH- आयन तयार. त्याला बेस असं म्हणायचं. उदाहरण दिलंय मी तर NaOH, Na प्लस OH-. पाण्यात डिझॉल्व्ह केलं की OH- आयन तयार होतं म्हणून ते बेस आहे. KOH K प्लस OH- आयन, OH- आयन तयार होतात म्हणून हा बेस आहे. NH4OH, NH4 प्लस OH-. हे सगळे OH- असणारी कंपाऊंड्स आहेत म्हणून ती पाण्यात OH- आयन प्रोड्यूस करतात म्हणून त्यांना बेस असं म्हणायचं. सगळ्यांना
बेसिक प्रॉपर्टीज कुणामुळे निर्माण झालेल्या आहेत? OH मायनस आयनामुळे निर्माण झालेले आहेत. आता आरएनएच्या कन्सेप्टवरून प्रॉपर्टीज बरोबर आणखी काय करतंय? ऍसिडमध्ये हायड्रोजन असला पाहिजे, बेसमध्ये OH मायनस आयन असला पाहिजे. हे क्लासिकल डेफिनेशन्सनी एक्सप्लेन केलेलं नव्हतं. त्यात मला ह्या कन्सेप्टनी, आरएनएच्या कन्सेप्टनी लक्षात आलं की ऍसिडमध्ये हायड्रोजन असला पाहिजे, बेसमध्ये OH मायनस आयन असले पाहिजे. या डेफिनेशन ऍसिड आणि बेसच्या लक्षात ठेवा, त्यांची काही उदाहरणं लक्षात ठेवा. याच्या काही कन्सेप्टमध्ये काही ड्रॉबॅक्स आपल्याला दिसतात. ते ड्रॉबॅक्स काय ते आपण बघूया. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट बघूया, ब्रॉन्स्टाईड लोरी कन्सेप्ट किंवा थेअरी. हे पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय रिमेंबर करावं लागेल? इक्विलिब्रियमची मी सांगितलेली काही उदाहरणं आहेत, त्याच्यावरून इक्विलिब्रियमचा अर्थ लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलाइट्स कोणाला म्हणायचं, इलेक्ट्रोलाइटचे टाइप्स कोणते होते ते आठवावे लागतील. डिग्री ऑफ डिसोसिएशन याची डेफिनेशन्स आणि फॉर्म्युला, आणि आणखी 2 फॉर्म्युले सांगितले ते लक्षात ठेवा. ऍसिड आणि बेसेस यांच्या क्लासिकल डेफिनेशन्स आणि आता कन्सेप्च्युअल डेफिनेशन्स बघायचे. त्यात आपण अरेनियसचा कन्सेप्ट पाहिला, ज्याने ऍसिड आणि बेस डिफाईन केला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हा कन्सेप्ट बघूया. मी इथंच थांबतो. थँक्यू.